पावसाची साथ शेतकऱ्याला चांगली मिळाल्या, थोडीच मिळाल्या खरं साथ चांगली मिळाल्या. सुरुवातीला पाऊस पडणार नाही असं वाटलं होतं, पण पाऊस पडला. शेतकऱ्यांची आशा पल्लवी झाल्या असं वाटतं का तुम्हाला? शेतकऱ्याची आशा म्हणजे शेतकरी एक असा निर्वत झाला होता पावसामुळे, आणि शेतकऱ्याच्या मनामध्ये होतं की आज पाऊस पडेल का नाही, माझं पीक येईल का नाही, माझा ऊस पिकल का नाही. शेंगा पेरण्यासाठी शेतकऱ्याने पीक घरामध्ये तयार ठेवले होते. तरी बी शेतकरी वाट बघितल्या, त्या मनाने निसर्गाने शेतकऱ्याला साथ दिलेला आहे. थोडी काय होणार, शेतकऱ्याला साथ दिलेली आहे पावसाने. तुम्ही किती जणी आहे या तुमच्या खंडोबामध्ये? खंडोबा तालीमध्ये आम्ही 10 जण आहे. 10 जण रोजचं 1-2 एकर लावून पार पडतो, आणि रोपं एक 16,000 रोपं लावून होत्या संध्याकाळी 5 वाजता. 16,000 रुपये लावून होत्यात. मला तुमच्याकडे बघितल्यानंतर वाटते की बऱ्याच तुमच्या ह्याच्यामध्ये जास्त तरुण वर्ग जास्त दिसतोय. खरं तर मग तुम्हाला नोकरी वगैरे करता आलं असतं, पण तुम्ही ह्या क्षेत्राकडे कसं काय वळा? तरुण वर्ग म्हटलं की नोकरी करण्यापेक्षा शेती कसं आहे, कडपत्तर लाभलेलं आहे. नोकरी कसं आहे, नोकर म्हणून कंपनीमध्ये काम करण्यापेक्षा शेतात मालक म्हणून काम करा. थोडंसंच पैसे मिळालं तर बी स्वतःचं काम केलं तर शेतीमधून जी आपल्या या मातीमधून जी आपल्याला गुरुत्वाकर्षण शक्ती मिळत्या, ही नोकरी मिळत नाही. नोकरीमध्ये कसं एसीमध्ये माणूस राहिला की आपली तब्येत नाजूक राहते. हवा, ऊन, पाणी हे आपल्या शरीराला सोसलं पाहिजे. शेतकरी राजाबद्दल तुम्ही काय सांगाल? शेतकऱ्याचा एक असा माणूस आहे, असा शेतकरी आहे की त्याच्यापासून सगळी म्हणजे धान्य म्हणा, गहू, हे सगळं वेगळी पिकं आहेत जे शेतकरी पुरवू शकतो सगळ्यांनी खाण्यात. म्हणजे जगाचा अन्नदाता असं म्हणायचं का तुम्हाला? हा, जगाचा अन्नदाता शेतकरी आहे. शेतकऱ्यापासून काहीच या सृष्टीला हे नाही, काय कमी पडणार नाही असं वाटतं. पडणार नाही. अजून काय सांगाल शेतीबद्दल, किंवा आता सध्याची जी परिस्थिती बघितलं की शेतकऱ्यासमोर अनेक संकट आहे. जसं तुम्ही आता सुरुवातीला म्हटला की यंदा पाऊस पडणार काय नाही याची कुणाला शाश्वती नव्हती, तरीसुद्धा पाऊस पडला. थोडा का असना पाऊस पडला, शेतकरी समाधान आहे. शेतकऱ्यावर एवढं संकट येतात तरीसुद्धा ते शेतकरी त्याच्यावर मात करून जगतोय. त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? एक असा व्यक्ती आहे की शेतकरी आपली आता शेती ही घरची आहे. आता लागवड महाग झालेली आहे, बी बियाणे महाग झालेले आहेत, तर शेती आपली स्वतःची घरची आहे. आणि ती सोडून दुसरीकडे कामाला जाणे, हे जाणे शेतकऱ्याला नुकसानची गोष्ट आहे. म्हणून शेतकरी आपलं नुकसान म्हणजे कर्ज म्हणा, हे म्हणा, काय तर करून ॲडजस्ट करून शेतकरी करतोय. म्हणजे येणाऱ्या संकटांना घाबरत नाही, मात नाही, शेतकरी आपलं येणाऱ्या संकटांना मात करून शेतकरी जगत आहे. तुम्ही सर्वांना काय संदेश देऊ इच्छिता? व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांना असा मी संदेश देईन की शेतकऱ्याशिवाय ह्या जगाला पर्याय नाही. शेतकरी हा माणूस असा आहे की कुठल्याही संकटावर मात करून ह्या जगाला अन्नधान्य पुरवण्यासाठी काम करतो. त्यामुळे म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की शेतकरी जगला तरच देश जगेल असं म्हणायचं आहे का? जगला तरच देश जगेल, मी असं म्हणतो. ओके, नक्की. धन्यवाद. खंडोबा तालीमचे मुकादम सूरज कोत, त्यांची टीम आमच्या या शब्दस्वराज यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही आज खरोखरच आमच्या या यूट्यूब चॅनलला आपली मुलाखत दिला. शेतकरी आपण मांगूर येथील एका शेतीमधून लाईव्ह आपलं हे कव्हरेज या ठिकाणी सुरू आहे. नक्कीच धन्यवाद सूरज खोत साहेब. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आपल्यासारख्या या खंडोबा तालीमसारख्या तरुणांची खऱ्या अर्थानं शेतीला गरज आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आपण अशाच पद्धतीनं शेतीमध्ये शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करावा, शेतीमध्ये अधिकाधिक उत्पादन घ्यावे, शेतकरी जगायला पाहिजे असा आशावाद या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण दिला. धन्यवाद. काय बंडू, जोरात आहे काम? काय करायला? कांड्या तोडवायचं काम चालू आहे.